गोरक्षनाथ महाराज की जय. काशीलिंगाचे चांगले. सुंबरान मांडला व सुंबरान मांडला, सुंबरान मांडला गा सुंबरान मांडला, सुंदरान मांडला गा सुंदरान मांडला, सुंदरान मांडला गा सुंदरान मांडला, सुंबरान मांडला गा सुंबरान कुणाला, ओम नाम शिवाला गा ओम नाम शिवाला, सुंदरान कुणाला गा सुंदरान कुणाला, ओम नाम शिवाला, ओम नाम शिवाला, ओम नाम शिवाला गा शिव पार्वतीला, शिव पार्वतीला गा गौरी गणपतीला, शिव पार्वतीला गा शिव पार्वतीला, गौर गणपतीला, गौर गणपतीला, गणपतीला गा वंदनय करुण, वंदनय करुण गा पुढच्या बाजूला, गौर गणपतीला गा गौर गणपतीला, वंदनय करुण गा ऐका पुढच्या बाजूला, पुढच्या बाजूला गा मधुर पल्याला, मधुर पल्याला गा मधुर पल्याला, ऐका पुढच्या बाजूला गा ऐका पुढच्या बाजूला, लांबदूर पल्याला गा लांबदूर पल्याला, मचिंदरनाथ किंवा मचिंदरनाथ वा, मचिंदरनाथ किंवा मचिंदरनाथ वा, मचिंदरनाथ किंवा मचिंदरनाथ वा, मचिंदरनाथ किंवा मचिंदरनाथ वा, बाबा तीर्थ किंवा सर्व बाबा तीर्थ वा, बाबा तीर्थ किंवा सर्व बाबा तीर्थ वा, तीर्थ बाबा करीत वा तीर्थ बाबा करीत, 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 सर्व बाबा देवाला गा सर्व बाबा देवाला, बाबा देवाला गा सर्व बाबा देवाला, सनाया करुण वा करुणाया घेऊन, विनाय करुण व करुणाया देवा, तर अशाच वेळेत मच्छिंद्रनाथ मात्र सर्व दैवात प्रसन्न करून घेतलं आणि मच्छिंद्रनाथ नंतर तीर्थयात्रा करत हिंडत फिरत अगदी मात्र द्वारका काच्या विंतिका अशा मात्र व्रका तीर्थ करत करत देव निघून कुठं मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत हिंडत फिरत मात्र लांबदूर पल्ल्याला आला असताना काशी गया प्रयाग इत्यादी क्षेत्र आना विद्या इत्यादी छत्र करीत करीत मात्र आणि ते निघून कुठं बंगालाया गावात व बंगालाया गावात, मंगलय गावात मंगलय गावात, बंगालाया देशात व बंगालाया देशात, मंगलय देशात मंगलय देशात, हिंडतय फिरता व हिंडतय फिरता, 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 लकुंच्या गावाला गेला कुंच्या गावाला, लखनच्या गावाला गेला कुंच्या गावाला, कुंच्या गावाला गेला कुंच्या गावाला, लखनच्या गावाला गेला कुंच्या गावाला, चंद्रगिरी गावात, चंद्रगिरी गावात, चंद्रगिरी गावाला चंद्रगिरी गावाला, सुंदरनाथ वा हिंडतय फिरता, नटवा हिंडतय फिरता, ह्याच वेळेत प्रकार कोणचा घडलेला रावसाहेब, आणि मच्छिंद्रनाथ स्वतः हिंडत फिरत तीर्थ करत करत बोर निघून चाललेला आहे हिंडत मात्र लांबदूर पल्ल्याला गेला त्या चंद्रगिरी गावाला, आणि सुद्धा त्या वाड्याला सुद्धा ब्राह्मणाच्या वाड्याला निघून गेला असताना भिक्षा मागत मागत तो ब्राह्मणाच्या घरी गेला आणि भिक्षा मागवला. त्याच वेळेला हा त्याच वेळेला मात्र त्या ब्राह्मणाच्या राणीने विचार केला म्हणाला, आणि त्या सरस्वत्या बाळून मनाचा विचार केला भिक्षा गेली होती ती वाढायला भिक्षा घातली ना आपल्याला पुत्र नाही असे मात्र त्या क्षमाया चनीच्या सुरात ती लागली होती बोलायला. अगदी हा मात्र सुद्धा नवनाथाला बोलल्याच्या नंतर त्याच्यावर काय उपाय असेल तर तो मला सांगा, मी तो अवश्य करेन. मच्छिंद्रनाथ सुद्धा बोलतो त्या सरस्वत्या बाईला ब्राह्मणाच्या
लागला होता तू बोलायला. याच वेळेला मच्छिंद्रनाथानं तिला काय सांगितलं? पुत्र होण्यासाठी अभिमंत्रून विभूती मात्र दिली. विभूती देऊन विभूती दिली गा. विभूती दिली गा, विभूती दिली गा. रगा होईल प्राशना बरावा, विभूती गाई विभूती झोपण्याच्या वेळाला खावावा. वेळाला खावावा वेळ बाबा सांगून नारायणात गेला बाबा निघून. जसू मच्छिंद्रनाथाने एवढं सांगून बरे का त्या सुरसुवत्या बाईला लागला होता काय बोलायला. ही विभूती मात्र ज्याच वेळेला झोपण्याच्या वेळेला खा, तुला पुत्र होईल. नंतर मी 12 वर्षांना परत येईन आणि तुझ्या मुलाला आशीर्वाद देईन. आणि त्याला उपदेश करीत असं सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघून गेला. त्या वेळेला याच वेळेला पुढे प्रेकार कोणचा खेळलेला. आणि मच्छिंद्रनाथ 12 वर्षाने तीर्थयात्रा करीत फिरत हिंडत असताना परत त्या गौड बंगाल देशात चंद्रगिरी गावाला तेव्हा मात्र अगदी विभूती दिली. पण त्या विभूतीची लिवाट कशी लागली होती त्या वेळेला. ती विभूती मात्र काय गोसावीने दिले, त्याला कुठं पुत्र होतो का म्हणून तिने ती विभूती उकड्यात टाकून दिली होती. आहा आणि त्याच वेळेला त्या विभूती पासून आधी नारायण मात्र बरे काय अवतार स्वतः मात्र हरिहर मात्र त्या गौराच्या वगडी गावामध्ये अवताराला आला सैला. अशा वेळी मच्छिंद्रनाथ मात्र तीर्थयात्रा करीत परत 12 वर्ष फिरत असताना निघून चालला मार्गाला लागेला. ब्राह्मणाच्या वडीला चिदारनाथ किंवा मच्छिंद्रनाथ विचाराय करीत विचाराय करीत ब्राह्मणाच्या वड्याला ब्राह्मणाच्या वड्याला परत मात्र फिरत त्या ब्राह्मणाच्या वाड्याजवळ आणि फिरून त्या चंद्रगिरी गावाला सुद्धा तू वाड्याच्या जवळ लिहिला. ह्याच वेळेला त्या स्वतः मात्र मच्छिंद्रनाथाला भस्माची आठवण झाली. ब्राह्मणाचं घर मात्र डोळ्यानं पाहू लागलेला. आणि इथेच कुठेतरी एका स्त्रीला मी अपसुर्व्याची मंत्र विभूती मंत्रून दिली आहे पुत्र होण्याकरता. तिला काय झाला ती बघायला पाहिजे बरे का. तिचा मुलगा तर आपण बघून जावं म्हणूनच विचार करू लागला. त्या बाईचं नाव आहे सरस्वती. असं आठवलं त्याला म्हणून तो दारात तिच्या निघून गेला. भिक्षा मागूया लागला भिक्षा मागूया लागला. बाबा या वेळात जरशी गावती बाई गावती वाडीत मती वंदरया नाताला गावतया बोलात सरशी गावतया बाईला तुझा जावा ताण तुझा जावा बाबा म्हणताना एवढं बाबा बोलताना त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ लावला होता मात्र एका विषयासाठी फिरत त्या मात्र ब्राह्मणाच्या वाड्याला गेलेला असायला. त्याच वेळेला तिला स्वतः त्या बाईचं नाव सरस्वती आठवलं म्हणून साठी हाक मारली सरस्वतीला. त्याच वेळा सती बाई आली. तिला त्याच वेळा मच्छिंद्रनाथ विचारू लागलेला, काय म्हणत होता? बाई तुमचं नाव काय लवकर सांगा या वेळेला. माझं नाव सरस्वती, नवऱ्याचं नाव दयाळ, जात आमची गौड ब्राह्मण. हा आता कोण पटली बघा. तर आत्ताच्या वेळेला आण भिक्षा घ्या आणि जावा असं म्हणायला. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ बोलू लागला त्या ब्राह्मण स्त्रीला, काय म्हणतो? बाई तुमचा पुत्र लवकर जावा मला. 12 वर्षे झाली पुत्र आलो बघायला, तू मुलगा कुठं आहे दावा मला. एवढं म्हणताना काय झालं?
त्याच वेळीला सुद्धा विचार पडला सरस्वतीला आपण तिने दिलेला तो प्रसाद बरे का उकुरड्यावर अशा प्रकारे विल्हेवाट केली त्याची आता पुत्र दावायचा कुठून यांना तर मला ओळखलंय बर काय गोसावी फिरून आला आपल्या वाड्याला हा म्हणून त्याच वेळेला थोडं पडलं तिला वाईट वाटलं त्या सरस्वतीला हा. न विचाराचं गारीत विचाराचं गा विचाराचं गारीत विचाराचं गा याला लागाली सांगाया लागा मचिंदर नाताला मचिंदरवा काही सांगू महाराज काही सांगू काही बघा दिल्याला परसादवा करड्यावर टाकून दिलायाचं वा एवढा बाबा म्हणताना एवढं सांगताना आणि त्याच वेळेला स्वतः ती बहीण विचार केला सरस्वती बोलते मच्छिंद्रनाथाला भिक्षा घ्या मोर जावा म्हणताच मात्र त्या साधून ओळखलं बोलतो सरस्वतीला तुझा मुलगा लवकर धाव या वेळेला मुलगा मला झालाच नाही तर दावायचा कुठून असं का तू खोटं बोलते तुला माग मी सूर्यमंत्रानं विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली आणि त्या ह्याच्यापासून जी दिलेली मंत्र मात्र असं कधी वायपट जाणार नाही तुला पुत्र झालेलाच पाहिजे असं म्हणायला त्याच वेळेला सरस्वतीला पश्चाताप झाला मी विभूती विश्वास नाही म्हणून उकरण्यावर टाकून दिली आता याने ओळखलं काय करील माझंही सांगता येणार नाही मला म्हणून विचार लागली मनामध्ये करायला आणि त्यानंतर मला पक्क वळलं तेव्हा हात जोडू लागली ती महाराज मी परसत तो मात्र तुम्ही दिलेला प्रसाद उकरण्यावर टाकला माझ्याकडून मात्र चूक झाली क्षमा करा मला म्हणताना मच्छिंद्रनाथाने विचार केला या मात्र बाईच्या नादी लागल्यामुळं आपलाही मात्र मूर्खपणा झाला तू जागातही दाखव मला सूर्यांचं कर्तृत्व आणि अशा प्रकारे उलट असतं या तेव्हा आता काय केलं पाहिजे काय बरं विचार या करुणा विचार या करुणा विचार या करुणा विचार या करुणा मच्छिंदर नाथवा बोला याला लागला व सांगा याला लागला सरस्वत्या बाईला व सरस्वत्या बाईला दिल्या याली विभूती व दिल्या याली विभूत्या द्वागा टाकल्या कुठे द्वागा टाकल्या एवढं मला सांगावा एवढं मला बोलावा आणि त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ लागला होता स्त्रीला बोलायला त्याच वेळेला मात्र मच्छिंद्रला वाटलं या स्वतः बाहेर स्त्रियांच्या नादी लागण्यामुळे त्यावेळेस आपला मूर्खपणा झाला मूर्खपणा झाला मातो सरे परंतु तू टाकलं तरी प्रसाद कुठं जागा दाखव मला तुला झालेली गोष्ट होऊन गेली आता रागवून तुझ्यावर मला काय उपयोग आहे मलाही काय मिळणार आहे तो जागा दाखव म्हटल्याबरोबर सरजवतीने त्या मात्रे गौऱ्याचा ढिग दाखवला होता मच्छिंद्रनाथाला त्याच वेळा मच्छिंद्रनाथाने विचार केला म्हणाला सूर्याच्या मंत्रापासून अभिमंत्रून दिलेली विभूती त्यापासून दिले झालाच पाहिजे म्हणून तो काय फुकट जाणार नाही बरे काय म्हणून त्याच वेळेला त्या मात्र गौराच्या ढिगाजवळ जाऊन बरी का मच्छिंद्रनाथानं स्वतः मात्र हरिहराला जसो मात्र त्या पदातील तो हाका लागला होता मारायला हे प्रंता पवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर या गौरात असेल तर आणि मात्र लवकर बाहेर या असं विनवणी करायला एवढे रे बाबा म्हणताना एवढं बाबा बोलताना मच्छिंद्रनाथाच्या हरी बाबा ऐकून हरी ढोल ऐकून वरगसी नातवा वरगसी नातवा बोलायला
घडलं जसू मच्छिंद्रनाथ त्या जागेवर गेली गोरक्षनाथाला हळक मारल्याबरोबर आतून आत्यास काय आलेला आतून आदेशाला स्वतः महाराज मी गोरक्षनाथ आहे आत, परंतु मला या स्वतः डोक्यावर अनेक क्षणाचा ढीग पडला, त्यामुळे मला बाहेर येता येत नाही. म्हणून साठी मला वर काढा असं मात्र तो विनवणी केली होती त्या गोरक्षनाथानं. याच वेळेला पुढे प्रकार कोणता घडलेला आणि काय प्रकार झाला त्याच वेळेला स्वतः मात्र त्या मच्छिंद्रनाथाने विचार केला म्हणाला आणि विचार करून त्याच वेळेला गोरक्षनाथाला कशा प्रकारे वर काढायला जसं आपला त्रिशूलानं ते सुद्धा गौराचा ढीग रवसा अवधी बाज खणून बाजूला करायला, हात मात्र शिष्याचा धरायला, जसा मात्र तू का पुतळा अगदी वरती काढायला. आणि त्याच वेळेला तो गोरक्षनाथ आणि कसा होता बाळ लागला झळकायला बाबा तानाव झळकायला, बाळ लागला झळकायला बाळा तानाव झळकायला, एवढ्या बाबा या वेळात ढोल्या एवढ्या वेळात काय गाडले गंमत ढोल्या काय गडी राहता गोरकाचे नातुवा गोरकाचे नातुवा बाबा आलेवरा भैर बाबा आलेवरा नाथाच्या बाबाजी नारायणाच्या पाय बाबा पडाला पाय बाबा पडूला बाबा वेळात नाही झाली किरत सरस्वत्या बाईवर सरस्वत्या बाईवर त्याच वेळेस पुढे प्रकार कोणता घडलेला गोरक्षनाथाचा हात धरूवरती काढायला, जसा तो मात्र दैदिप्यमान पुतळावरती उभा राहिलेला. त्याच वेळेला तो पुतळा बाहेर येता सूर्याला उगू नको चंद्राला मावू नको असा त्याचा प्रकाश पडलेला. असा भूमीवर प्रकाश पडलेला तो गोरक्षनाथानं गुरुच्या मात्र चरणावर नतमस्तक झालेला. त्याच वेळेला मात्र वाईट वाटलं कुणाला अगदी मच्छिंद्रनाथानं छाती संघ धरून त्याला काय केलं काय केलं त्याच वेळेला छाती संघ धरले. त्याच वेळेला सरस्वतीला काय वाटू लागलं काय म्हणत होती सरस्वतीला आणि वाईट वाटत होता असा चांगला मुलगा आपल्या मूर्खपणामुळे गेला बरे का, म्हणून ती त्याच वेळेला हा हा रेडू बाबाला गेल्या रेडू बाबाला गेल्या रेडू बाबाला गेल्या रेडू बाबाला गेल्या चिंदरनाथ किंवा चिंदरनाथ याला लागलं सांगायला लागलं काय लो आणि काय प्रकार झालेला मच्छिंद्रनाथानं काय केलं त्याच वेळेला मात्र ती सरस्वती रडू लागली. ह्याच वेळेस मच्छिंद्रनाथ बोलत होता त्या सरस्वतीला आता फुकट व्यर्थ शोक करू नको आणि यात काही अर्थ नाही बरं का, तुला आता मुलगा भेटणार नाही आणि तू मात्र निटगुमान आपल्या वाड्याला जाबरी का नाहीतर मी शाप दिन हा माझा शाप दिलेला ब्रह्मदेवाला देखील सहन होणार नाही आणि त्याला चुकवता आला नाही निष्कारणी जळून जातील तेव्हा जा माऊली असं म्हणायला. याच वेळेला ती सरस्वती माघारी फिरायला जसं गोरक्षनाथाला घेऊन त्या वेळाला माघारी फिराली व माघारी फिरायली व गाणं चालली व मी गोना चालली व राजवाड्याला आपल्या राजवाड्याला राजवाड्याला आपल्या बाबा वेळाला मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाला 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 धरण्याच्या हाताला
गोरक्षनाथान आणि जसं मात्र ती का आपल्या गुरु बरोबर ती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ एका जागेला झालं. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला हाताला धरून आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला वरदास्त त्याच्या डोक्यावर ठेवलेला. हा आणि त्याच ठिकाणाला काय केलं होतं त्याला स्वतः नाथ दीक्षा दिली. गुरु स्वतः गोरक्षनाथाला या ठिकाणी मात्र गुरु भेटलेला मंत्रोपदेश झालेला. हा आणि अशा वेळी द्रवसाद काय प्रकार घडलेला दोघं मात्र गुरु शिष्य अगदी मिळून मात्र तू निघून कुठं आनंदाच्या भरात त्या ठिकाणाला हा काय करत होत. काय लागलं होतं करायला दिवस होत काढत दिवस होत काढीत दिवस होत काढीत दिवस होत काढीत बाबा वेळात का एवढे बाबा टाइमात काय झाली गंमत वागवत ठेवा देनात हॅलो आणि काय प्रकार घडलेला मच्छिंद्रनाथाला जस मात्र त्यावेळेला मच्छिंद्रनाथ त्या गुरुक्षाला घेऊन बरोबरीला घेतलं बरोबरीला. आणि त्याच वेळेला तो निघून बरी का तीर्थयात्रा करत करत निघून कुठं स्वतः लांबदूर पल्ल्याला अशाच वेळेला पुढे ब्रेकार कोणचा घडलेला. आणि मात्र ब्रेका तीर्थानुभव देत देत निघून चालला होता कुठल्या ठिकाणाला तीर्थ करीत करीत हा त्याच वेळेला ती ब्रेका निघून कुठं गेलेला इंदाताया फिरत गा इंदाताया फिरत गा इंदाताया फिरत गा इंदाताया फिरत गा तीर्थ बाबा करीत गा तीर्थ बाबा करीत वा बाबा करीत वा गेले पूजा जाग्याला वा कुलच्या जाग्याला वा लांब दूर पल्ल्याला वा लांब दूर पल्ल्याला लांब दूर पल्ल्याला नयनाताला सगळ्या नयनाताला हॅलो आणि काय प्रकार घडलेला असे तीर्थ करीत रावसाहेब ती हिंडत फिरत निघून जात असताना निघून हिंडत फिरत जात असताना पुढे प्रकार कोणता घडलेला. आणि प्रकाराची तीर्थ करत करत ती निघून कोणत्या जागेला ती जगन्नाथाचं दर्शन घ्यायला गेला असताना जाताना वाटत त्याला वाटेत मात्र त्याला प्रकार हॅलो कणकगिरी गावाचं मात्र नाव गाव मात्र लागायला आणि त्याच ठिकाणाला मात्र स्वतः गुरु शिष्य जोडीला विचार पडला. म्हणाला भूक लागली पोटाला काय करावे या वेळेला. चालून चालून दमूडाला आपल्याला भूक लागली पोटाला ताण लागली जीवाला या कणकगिरी गावाच्या शेजारच्या बाजूला आता काही तर आपण मात्र पोटासाठी भिक्षा मागितली पाहिजे या वेळेला. गोर बसली मात्र वृक्षाच्या सावलीला बोलतो स्वतः आपल्या मात्र त्याला गोरक्षनाथाला भिक्षा आणाय सांगून गुरु तिथे बसलेला. ह्याच वेळी रावसाहेब पुढे प्रकार कोणता घडलेला तो गोरक्षनाथ. आणि मग मात्र त्याच वेळाला निघून चालायला निघून गा निघून चालायला निघून वा
प्रकार झालेला. त्याच वेळेला हे गोरक्षनाथाने विचार केला म्हणाला. आणि अशाच वेळेत जस मात्र वृक्षाच्या सावलीला आंबाचिंद्रानाथ बसले वस्तीला त्या वेळेला ह्याच वेळेला पुढे प्रकार कोणता घडलेला बोलतो आपल्या मात्र त्या गोरक्षनाथाला कायला नव्हता सांगायला. भूक लागली म्हणून साठी आपल्या करता या नगरीमधून काहीतरी भिक्षा मागून आण गोरक्षनाथा असं म्हटल्या बरोबर पुढे प्रकार कोणता घडलेला. गोरक्षनाथ मात्र गोरक्षनाथ मात्र गुरुचा ऐकून साहेब अगदी जोडी लावली होती बघलेला आणि गेला होता तो भिक्षा मागायला. चिमट्या धरून हाताला जसा निघून चालला कनकागिरी गावाला. आणि त्याच मात्र ब्राह्मणाच्या वाड्याला तो भिक्षा मागत असला तेव्हा त्याच ब्राह्मणाच्या घरी आणि मग मात्र काय झाली तीर्थ मात्र होती बरी का पितृतीर्थ होत. त्या दिवशी मात्र चांगलं पकवानाचं अन्न त्यांच्या घरी केलं होतं. तयार केल्या नवा तयार केल्या नवा एवढ्या बाबा टाइमात पुढे प्रकार कोण जगलेला नव्हता. गोरक्षनाथ मात्र नगरीमध्ये लागला होता फिरायला. नगरीमध्ये फिरत असताना त्याच वेळा फिरत एका ब्राह्मणाच्या घरी गेला. भिक्षा मागत ब्राह्मणाच्या घरी गेलेला. तेव्हा त्यानं अल्लग असा शब्द केला त्याच ठिकाणाला. ती ब्राह्मणाची मात्र जसं सुरी मात्र का तू बाहेर आली होती त्याच वेळेला भव्य तेजस्वी मुद्रेच्या गोसाव्यास पाहून मात्र त्याच वेळेला तिलाही आनंद झाला आणि ती मात्र लागली होती मनाचा विचार करायला. आणि सर्व पाची पक्वान तयार केलेलं पान भरून दिला. कुणीतरी याला मात्र बसता त्याला पाची पकवानाचं ताट नेऊन दिलं होतं भरून त्याच वेळाला अर्पण केलं. आणि त्याच वेळेला काय प्रकार झालेला गोरक्षनाथ जाऊन या गुरु जवळ जाऊन गुरु जवळ जाऊन गुरु जवळ जाऊन काय होता बोलत काय होत सांगित काय होता बोलत काय होत सांगित आनंदानं जेवावा आनंदानं जेवावा या वेळीला अगदी भिक्षा मागून त्या ब्राह्मणाच्या सुरून दिलेलं दान म्हणजे ते अन्न घेऊन बरोबर तो गोरक्षनाथ मात्र हिंडत फिरत त्या जाग्याला अगदी मात्र आपला गुरु बसला होता त्या जाऊन ठिकाण्याला गुरुजवळ तो गेलेला. आणि गुरुला मात्र नमस्कार केला भरलेलं पान मोर ठेवायला. गुरुला काय लागला होता बोलायला काय लागला होतं सांगाय त्याच वेळाला काय सांगायचं महाराज काय झालं तेवढंच सांगा. उठा उठा या लवकर उठा उठा लवकर जेवायला बसाव भोजनाला बसावा उठा उठा लवकर जेवायला बसावा भोजनाला बसावा एवढं बाबा अवतार एवढं बाबा बोलताना भोजनाला बसावा
काय प्रकार झालेला स्वतः मात्र त्यावेळेला मच्छिंद्रनाथ जसं जीवनासाठी बसायला गोरक्षनाथानं आणलेलं पान वाढून दिलं होतं आपल्या गुरुला. त्याच वेळेला गुरुने काय केलं रावसाहेब? जसं आनंदाच्या भरात त्या शिष्याला घेऊन संगतीला स्नान संध्या केली असेल आणि मग त्याच वेळेला आणि त्याच वेळेला गुरु मात्र आणि गुरु शिष्य एक ठिकाणी बसून जेवायला लागलं वा, जेवायला लागलं वा. जेवायला बसलं वा, जेवायला बसलं वा. भजनाला सुरुवात सुरुवात झाली वा. आनंदाच्या वरात आनंदाच्या वरात आनंदाच्या वरात आनंदाच्या वरात जेवणाया जीवित वा जेवणाया जीवित जेवणाया जीवित वा जेवणाया जीवित स्वतः गुरु शिष्य त्याच वेळेला अगदी निवांत बसून लागलं होतं भोजन करायला. सगळं जेवण झालं, गुरुचं पोट भरलं, आनंद वाटू लागला. आणि करलाव साहेब एक गोष्ट मात्र जसं मात्र थोडी नाराजी दाखवत होता त्या नाराजी मधून तो गुरु काय म्हणत होता स्वतः मात्र गोरक्षे बोलतो मच्छिंद्रनाथाला. तरी त्या नजरेनं बघताना वाईट विचार पडला त्या गोरक्षनाथाला. गुरुची इच्छा काय तर राहिली पाहिजे म्हणून साठी कोणते विचार आले ते सांगा असं म्हटल्याबरोबर मच्छिंद्रनाथ काय बोलतात. त्याच वेळेला तो गुरु बोलायला लागलेला असेल तर काय म्हणत होता त्याच वेळाला गुरु तुम्ही महाराजावा, गुरु तुम्ही महाराजावा. काही पाहिजे सांगावा, काही पाहिजे बोलावा. गोरक्षाच्या नाताला दोन्ही हात जोडून गुरु याच्या जवळला, गुरु याच्या जवळला विनंती या करिता अन्नवत मागिता, अन्नवत मागिता एवढे बाबा वेळाता चिंदरनाथ नवा चिंदरनाथ स्वतः काही पाहिजे बरं का. असं म्हटल्याबरोबर मच्छिंद्रनाथांचा विचार प्रगट करायला आणि गोरक्षाला काय पाहिजे तिला आता आपण सांगितलं पाहिजे. गोरक्षनाथाने विचार केला मनाला बोलत होता त्या स्वतः आपल्या गुरुला मच्छिंद्रनाथाला गुरु महाराज काय पाहिजे सांगा लवकर मला. असं म्हटल्याबरोबर नाथ बोलत होते मात्र आपल्या शिष्या गोरक्षनाथाला काय राहिली होती सांगायला. भरपूर माझं जेवण झालं आनंद रूप वाटतो मला पण थोडीच विचार राहिली वड्याला. स्वतः त्या तो पानामध्ये काही 4-5 वडा आणला होता, ती वडे मी खाल्लं. तो एक असणाऱ्या वड्यावर माझी मर्जी राहिली आणि पुन्हा जर तो आणून देशील तर फार उत्तम होईल, माझं पोटही आनंदाने भरेल. एवढे म्हटल्या बरोबर गोरक्षनाथान वडाचा विचार केला, त्वचे धुळी लावली होती बघलेला. गुरुची आज्ञा घेऊन बरे का हा आणि निघून बात काही चालला मार्गाला दबायला लागला. गुणायात काही चालला मार्गाला दबायला लागला. ब्राह्मणाच्या तबक वाड्याला, ब्राह्मणाच्या तबक वाड्याला
गेलेला. जसा गोरक्षनाथ ते निघून त्या नगरीमध्ये गेलेला, नगरीमध्ये गेला आणि त्याच ब्राह्मणाच्या घरी आणि जाऊन उभा राहिलेला. कारण वडे तिथंच होतं, चांगली पकवाने त्या दिवशी तिथंच केली. मग आता रस्ता माहित असताना जायला काय उघड आहे. म्हणून तिथं जाऊन बरी का आणखीन गुरुसाठी आणि अल्लग्रंजन पत्र बोलायला, स्वतः चमट्या वाजवायला आणि भिक्षा तू लागला होता मागायला. त्याच वेळेला ती ब्राह्मणाची राणी बाहेर आली लागली होती बोलायला. काय म्हणत होती गोरक्षनाथाला? गोरक्षनाथाला बोलावलं, ते आताच तू इथून आला होतास. आलाच आताच भिक्षा घेऊन गेलाच, परत मात्र चव लागलं ते अन्न म्हणून परत फिरून मागायला आलाच. अरे तुला भक्तिभावाने तू थोर कोणतरी गोसावी असतील असं समजून अन्नदान केलं तुला, तू आणि फिरून आला मागायला. असं मात्र बरे का चांगल्या प्रकारचं अन्न वेळोवेळी फुकट मिळत नाही बरे का. एवढं म्हटल्याबरोबर काय झालं होतं? गोरक्षनाथ काय लागला होता बोलायला. काय म्हणतोय बाबा? त्या वड्यासाठी तुला आणि काही व पाहिजे काही व पाहिजे काही व पाहिजे वनवल्या काही व पाहिजे एवढ सांगावं डोल्या एवढ बोलावा, एवढ सांगावं डोल्या एवढ बोलावा. बाबा मिळता एवढं बाबा नाही माता मनाच्या देवा श्रीवती बोलता श्रीवती बोलता स्वर्गाल नाताला आताच्या वेळेला आताच्या टायमाला तर काय प्रकार झालेला आहे? स्वतः ती वडबरी काय आणि स्वतः आणण्यासाठी गोरक्षनाथ त्या ब्राह्मणाच्या वाड्याला गेला, विनंती केली, वड लागला होता मागायला. ब्राह्मणाची श्री बोलते फुकट मिळत नाही मिळत, तुला काय पाहिजे सांग मग मला वड दे. वड्याच्या किमती जो का मोल काय मागायचं ते माग मला, परंतु वड पाहिजे गुरु करता. एवढं म्हटल्याबरोबर अरे बाबा गुरुचं नाव सांगून बरे काय. त्या वेळेला काय झालं बरे का, डोळा दे म्हटली त्याच वेळेला हा त्या वड्याच्या मोबदल्यात मला डोळा दे मग तुला वड देते. डोळा मागितल्या बरोबर त्या महार सुद्धा नातानं काय केलं? डोळ्यामध्ये बोट वा बोट घेऊन घालून बैर काढून बुगळ बैर काढून तिच्या वाया लागला. आणि जसं मात्र एवढा शब्द बोलल्याबरोबर गोरक्षनाथानं डोळ्यात बोट घातलं, बुबळ बाहेर काढलं आणि तुला डोळाच पाहिजे तर या वड्याच्या मोबदल्यात हे घे माझा डोळा म्हणून त्या वेळेला आता ताबडतोब डोळा काढून हातावर ठेवला. ती मात्र ब्राह्मणाच्या आश्चर्यचकित होऊन विचार करू लागली, हात जोडून विनवणी करू लागली, खरोखर तुम्ही साधू लोक दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःच किती हाल करून घेता हे आज मी प्रत्यक्ष पाहिलं. असं म्हणून मात्र केलेल्या मात्र मी कर्मामुळे मला क्षमा करा असं लागली होती ती बोलायला. आणि पाचसा वडा आणून दिला, डोळा आणि बुबळ दोन्ही परत करत होती त्याच वेळेला घेऊन जाय सांगितलं. त्याच वेळेला गोरक्षनाथ घेऊन संगतीला निघून गुरुच्या जवळ ती गेलेला. जवळ जाऊ ना जवळ माझ्या भाऊच्या तुला सारी जावल्या वयाला बसवा बाबा म्हणताना एवढं बाबा म्हणताना कसे नाताना व गोर कसे नाताना साहेब जेवायला बसा म्हटल्या बरोबर जसं मात्र गोरक्षनाथानं त्या मच्छिंद्रनाथानं गोरक्षाच्या डोळ्याला पाहिलं, दुःख वाटलं, म्हणाला खरोखर तुझा डोळा दाखवल्याशिवाय जेवणार नाही या वेळेला. काय झाले लवकर सांग म्हटल्या बरोबर सर्व घडलेली हकीकत त्या गोरक्षनाथानं आपल्या गुरुला सांगितली. आणि त्या ऐकून फार दुःख झालं. ते डोळा मच्छिंद्र
मच्छिंद्रनाथान त्या गुरुक्षाचा होता त्या जागेला बसवून बुबुळ बसवलं आणि त्याच वेळा मंत्र पुकला डोळा हवता तसा केला आणि गुरु शिष्य त्याच ठिकाणाला आनंदाच्या वरात मात्र त्याच जागेला जेवणाला बसेल जेवणाला गा जेवणाला बसेल जेवणाला गा